यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। खारघर सेक्टर 7 रावेची हाइट्स या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर दिनांक 29 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी सुमारे 3 वाजेच्या दरम्यान आग लागली। आगीने एवढे भयंकर रूप घेतले होते की अग्निशमक दलाच्या 3 गाड्यांसहित शहर पोलीस, पालिका प्रशासन घटनास्थळी तात्काळ दाखल झाले। आग लागलेल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून अग्निशमक दलाच्या कर्मचाऱ्यांनी कठोर परिश्रमाने 3 तासानंतर आगीवर नियंत्रण आणण्याचे काम केले। या आगीमध्ये घरगुती सामान सर्व जळून खाक झाले असून मोठे नुकसान झाले आहे, तसेच आजूबाजूच्याही घराचे नुकसान झाले आहे। या प्रसंगी इमारतीतील सर्व रहिवाशांना बाहेर काढण्यात आले, तसेच कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे इथे सांगण्यात आले। यावेळी पनवेलमधील स्थानिक महिला पत्रकार या घटनेचे वृत्तांकन करण्यासाठी गेल्या असता तुम्ही कोणाच्या परवानगीने चित्रीकरण करत आहात असा सवाल करत भाजपच्या काही महिला कार्यकर्त्यांनी महिला पत्रकारांना धमकावण्याचा प्रयत्न केलाय, तसेच त्यांचा मोबाईल दाखवण्यास सांगितले आणि इथे फोटो व्हिडिओ काढू नका असे धमकावण्यात आले। तसेच यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेले भाजप पदाधिकारी अमर उपाध्याय आपण नगरसेवक असल्याचे सांगत त्यांच्या महिला कार्यकर्त्यांना पुढे करत तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ फोटो काढू नका, तुम्ही व्हिडिओ फोटो काढण्याची परवानगी घेतली आहे का असा प्रश्न उपस्थित करत महिला पत्रकाराला धमकावण्याचा प्रयत्न केलाय। घडलेली घटना गंभीर असताना अग्निशमक दलाच्या कर्मचाऱ्यांच्या हातातून बंबाचा पाईप हाती घेऊन भाजप पदाधिकारी उपाध्याय चमकोगिरी करत असल्याचे यावेळी पाहायला मिळाले। अग्निशमक दलाच्या कर्मचाऱ्याच्या हातातून पाईप घेऊन चमकोगिरी करण्याचा अधिकार उपाध्याय यांना कोणी दिलाय असा सवाल यामुळे उपस्थित होत आहे। तसेच महिला पत्रकारासोबत गैरवर्तन करणाऱ्या अशा महिला कार्यकर्त्या विरोधात भाजप श्रेष्ठी कार्यवाही करतील का असा प्रश्न देखील सामान्य नागरिक तसेच पत्रकार उपस्थित करत आहेत। 4:34 मिनिटाने हा कॉल आला। 3:34 लगेच 3:37 आम्ही इथे जागेवरती पोहोचल्या इथे दिसलं की 301 ह्या रूम मध्ये आग लागली होती आणि धूर प्रचंड मोठ्या प्रमाणात होता, त्यामुळे तिथे हीट पण भरपूर मोठ्या प्रमाणात होती। आमच्या 2 टीम इकडे आल्यानंतर BS8च्या साह्याने त्यांनी 2 होज इथे एक लाईन तयार केली। त्यांची इंटरनल सिस्टीम पण चालू होती, त्यांची एक लाईन घेऊन आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, पण धूर प्रचंड असल्यामुळे आतमध्ये काही घुसता आलं नाही। बाहेरून आम्ही आधी अर्धा तास एक्सटर्नल फायर फायटिंग केली, त्याच्यानंतर थोडासा धूर कमी झाल्यामुळे आम्ही आत गेल्यानंतर बाकीची इंटरनल फायर फायटिंग पण केली आणि जवळपास 1 तासामध्ये आगीला पूर्ण कंट्रोल केलेलं आहे। यामध्ये काही जीवितहानी किंवा अजून काही नुकसान झालेलं आहे? जीवितहानी तर झालेली नाहीये, पण 301 जो फ्लॅट आहे तो पूर्णपणे जळालेला आहे। आगीचं कारण अजून अद्याप स्पष्ट नाहीये, पण ज्यावेळेस आम्हाला फोन आला होता तेव्हा त्यांनी सांगितलेलं की एसीच्या आउटडोअर युनिटला आग आहे आणि पडद्याला आग आहे असं त्यांनी सांगितलं होतं। त्याच्यानुसार आम्ही आमच्या 2 गाड्या इथे पाठवल्या होत्या। नागरिकांना हा संदेश आहे की फायर ब्रिगेड ज्यावेळेस तुमच्या इकडे येतं त्यावेळेस त्यांना येण्याचा जो मार्ग आहे तो पूर्ण क्लिअर असावा। पुन्हा एकदा हेच आवाहन करतो की प्रत्येक चेअरमन सेक्रेटरीने जे कायद्यानुसार आम्हाला फॉर्म बी वर्षातून 2 वेळा द्यायचा आहे तो अनिवार्य आहे देणं, तो त्यांनी दिला पाहिजे, जेणेकरून आम्हाला कळेल की इथली सिस्टीम पूर्णपणे चालू स्थितीमध्ये आहे। 3:45 दरम्यान ही आग लागली होती। रवेची हाइट्स सेक्टर 7 खारघर येथे आज 3:30 4:45 दरम्यान आपल्या इथे आग लागली होती। ती आग फायर स्टेशनच्या गाड्या आल्या आणि ती आटोक्यात आणली आहे। पण इथे असं आहे की सोसायटी अवेअरनेस साठी आम्ही इथे आलेलो होतो। प्रत्येक सोसायटीचे चेअरमॅन आणि सेक्रेटरी आहे, त्यांना हे म्हणजे सांगणं गरजेचं आहे की आज 4थी की 5वी घटना आहे आग लागीची, तर अशा घटना आपल्या सोसायटीमध्ये होऊ नये म्हणून फायर स्टेशन फायर ऑडिट जे असतं ते करणं किती गरजेचं आहे। आणि आता आपल्याकडे भीषण पाणी टंचाई पण चालू आहे। फायर स्टेशनच्या गाड्या येण्यासाठी बराच वेळ लागतो। एक गाडी आता आम्ही विचारणा केली, अधिकाऱ्यांना विचारलं असं, ती एक कळंबोली फायर स्टेशन म्हणून आलेल्या होत्या गाड्या आणि काही खारघरच्या होत्या, पण इकडच्या फायर स्टेशनच्या गाड्या आहेत त्या सिडकोच्या अंडर आहेत, अजून महानगरपालिकेच्या अंडर आलेल्या नाहीयेत। 5 वर्ष आले इकडचे माजी नगरसेवक झोपलेले होते, ते आज आग लागली आणि जागे झालेले आहेत। त्यांनी सोसायटीच्या काही भांडणाऱ्या बायकांना इथे बोलवून घेतलं आणि आमच्या पत्रकारांना धक्काबुक्की केलेली आहे। आम्हाला इथून जायला सांगितलेलं। सोसायटीच्या कमिटी आणि सेक्रेटरी या घटनेची थोडी तरी म्हणजे कळणं गरजेचं आहे की हे आपण आपल्या सोसायटी पुरता मर्यादित नसून खारघरमध्ये किंवा इतरत्र आजूबाजूच्या बाकीच्या पण सोसायट्यांना, चेअरमॅनना, सेक्रेटरी याची
खबरदारी म्हणून कळणं गरजेचं आहे, याच्यासाठी आम्ही आलो होतो, अवेअरनेससाठी आम्ही इथे आलेलो. पण आज जे केलं त्यांनी ते चुकीचं केलेलं आहे. नागरिकांची काळजी ही आमची जिम्मेदारी आहे आणि आम्ही त्याच्यासाठीच इथे आलो. आम्ही काही इथे मजा लुटण्यासाठी नव्हतो आलो. नागरिकांना कळावं, त्यांच्या दुःखात आम्ही सामील आहोत. पण चुकीचं घडलं जे काही घडलं ते, आणि हे कोणाच्या सांगण्यावरनं घडलं तर अमर उपाध्ये जो बीजेपीचा नगरसेवक, माजी नगरसेवक, झोपलेला नगरसेवक, आता आग लागल्यावर जागा झाला की सिडको अधिकाऱ्यांच्या अंडर फायर स्टेशनच्या सगळा युनिट आहे, महानगरपालिकेच्या अंडर नाहीये. हा युनिट जो आहे तो सिडकोच्या अंडर आहे. आग लागल्यावर जो 5 वर्ष झोपलेला जो नगरसेवक होता तो आज जागा झाला आणि त्यांना आम्हाला बाहेर काढण्यासाठी त्याने काही बायका बोलवल्या होत्या आणि आमच्या पत्रकारांना धक्काबुक्की केली आहे. धन्यवाद. महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज.